संगमनेर तालुक्यातल्या सावरगाव तळ येथे गुरुवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास संगमनेर खुर्द येथील श्री श्री रविशंकर इंग्लिश मीडियम स्कूलची बस चालकाच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जोराची धडक दिल्यानं पलटी होऊन अपघातग्रस्त झाले। यावेळी बसमध्ये 9 ते 10 विद्यार्थी होते। बसनं जोराची धडक दिल्यानं विजेचा खांब उन्मळून पडला। सुदैवानं विजेचे रोहित्र तात्काळ बंद केल्याने आणि विजेच्या ताराही बसवर न पडल्याने यावेळी होणारा फार मोठा जीवितहानीचा अनर्थ टळलाय। या निमित्ताने एक गोष्ट म्हणजे शाळा व्यवस्थापनाची अत्यंत बेजबाबदारपणा आढळून आला असून मुलांच्या प्रवासासाठी असलेल्या बसची सुरक्षाविषयक काहीही काळजी घेतली जात नसल्याचं उघड झालंय। बस चालकाकडे कोणतेही रीतसर वैध कागदपत्रे होते की नाही, चालकाकडे सुद्धा चालक परवाना नसल्याची माहिती समजली आहे। सुदैवानं काही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर योग्य ती उचित कारवाई होणं आवश्यक आहे। तसेच विद्युत वितरण महामंडळ यांचाही बेजबाबदारपणा दिसून येतोय। त्यांनीही विजेचे खांब अगदी रस्त्याच्या कडेलाच लावल्यानं अशा प्रकारच्या गोष्टी घडत असल्याचंही बोललं जात आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।